हां, त्यानंतर अंतराय आसादना. आसादना हा ध्यास आहे ते गुढे तुमचं. सम्यक ज्ञानाचा आदर न करता, सम्यक ज्ञानाचा आदर न करता, सम्यक ज्ञानाचा आदर न करता, एवढं तुम्ही ऐकलं ना तुमचं जीवनाचं खूप चांगलं होणार आहे. एवढं पण ऐकायचं चिंतन करा. दुपारच्या तुमच्या ब्रेकमध्ये वाचा प्रयत्न होतो. सम्यक ज्ञानाचा आदर न करता उपदेशकाला रोखणे, उपदेशकाला रोखणे त्याला आसादना म्हणायचं. आणि शेवटचं उपघात. आता काय केलं? आसादना, उपघात. खऱ्या ज्ञानाला खोटे आहे असे मानणे, खऱ्या ज्ञानाला खोटे आहे असे सांगणे, खऱ्या ज्ञानाला खोटे आहे असे सांगणे, खऱ्या ज्ञानाला खोटे आहे असे सांगणे. म्हणजे काय सांगू थोडक्यात? मी जे सांगायला की नाही, ते जे काय सांगायला की नाही ते ऐकायचं आणि काय म्हणायचं एक वाट खूप गोड आहे. काय सांगायला रे ह्यो, काय वेगळेवाडा लागलाय, काय थापा लावायलाय. खरोखर ते उपदेश खरा आहे की नाही तपासायला पाहिजे, जिनवण आहे की नाही बघायला पाहिजे. खरोखर खोट असेल तर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर चालतंय. जे मिथ्या आहे, जे पापाचं आहे किंवा तुमचं अहित होणार आहे अशा पद्धतीचं कथन वक्त्याकडून होत असेल तर ते खोट्याला खोटं म्हणायला पाहिजे. पण भगवंतांच्या मुखातून जे आलं, परंपरेने आचार्यांच्याकडून आलं, ग्रंथाकडून आलं, शास्त्राकडून आलं, अतिशय पवित्र व्यक्तीच्या वितरागी सर्व निर्तोपदेशी लोकांच्याकडून जे ज्ञान आलं, या ज्ञानाला पण जर आपण खोटं म्हणतो तर आपल्यावर कुठलं कर्म आणणार? ज्ञानावर कर्म, त्याला उपघात म्हणायचं. सांगणारा वक्ता जितका प्रामाणिक आहे तेवढे त्याचं ज्ञान प्रामाणिक. येस काय दोन सांगा बरं. वक्ता प्रामाणिक असेल तर त्याचं ज्ञानही प्रामाणिक. आमचे वक्ते कोण आहेत सांगा? मी नाही वक्ता, जिनेंद्र भगवान. आर्यन हे खरे वक्ते. मग आर्यंतांचं बोलणंच खोटं म्हणे काय सांगा बरं? का सर ते खोटे असणार नाही सांगा? ते सर्वज्ञ आहेत आणि सर्वात महत्त्वाचे वितरागी आहेत. त्यांना कुणाचे रागद्वेष नाही आहे, कुणाचे त्यांना रागद्वेष नाही. सगळे कशाही निघून गेले. त्यामुळं कुणाबद्दलही त्यांच्याकडून वाईट असणार नाही. त्यामुळे त्यांनी चुकीचं काही सांगणार नाही. जितका वक्ता प्रामाणिक तेवढ्या त्याच्या भाषणाबद्दल, त्याच्या बोलण्याबद्दल विश्वास. आणि त्यामुळं हे जे आले ते केवणींच्याकडून आलं, आचार्यांनी लिपिबद्ध केलं, आपल्या पूर्वाचार्यांच्याकडून आपल्यापर्यंत येऊन पोचले. आता त्या सांगण्यामध्ये, त्या मतामध्ये, त्या ज्ञानामध्ये बिलकुल काही खोट नाहीच नाही. असं असताना सुद्धा त्या समीचीन ज्ञानाला आपण एक खोटं आहे असं सांगणं म्हणजे काय सांगावं? कुठला दोष करतो आपल्याला? उपघात हा दोष करतो. तर प्रदोष, निम्नव, मात्सर्य, अंतराय, आसादना आणि उपघात या प्रकारचे भाव आपण करतो. आणि त्यामुळे आपल्याला दोन प्रकारचे कर्म बांधतात, ज्ञानावरण आणि दर्शनावरण. खाली गोळ घ्यायचा. या वरील कारणामुळे जीवास ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म बांधते. ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा आश्रय होतो. या वरील कारणामुळे जीवास ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा आश्रय होतो. झालं? आता पुढं बघा. मोहनीय ज्ञानावरण दर्शनावर आता काय झालं सांगा बरं? तिसरं कर्म कुठलं? मोहनीय, होय का नाही? हां, तर मोहनीय कर्माचं आश्रय लिहा, पुढे लिहा. थोडक्यात मी देतो तुम्हाला. मोहनीय कर्म अवर्णवाद या अवर्णवाद मोहनीय कर्म. अवर्णवाद आणि कषाय. अवर्णवाद आणि कषाय
यामुळे तिथं कोण बोलवले मध्ये अवर्णवाद आणि कशा यामुळे जीवास अनुक्रमे दर्शन मोहनीय आणि चारित्र्य मोहनीय आणि चारित्र्य मोहनीय कर्माचा आश्रय होतो. दर्शन मोहनीय आणि चारित्र्य मोहनीय कर्माचा आश्रय होतो. ऐका तर डिटेल याला खूप वेळ लागला. अवर्णवाद म्हणजे काय बघा. वाद म्हणजे बोलणे, वर्णवाद म्हणजे भाषा बोलणं आणि अ म्हणजे चुकीचं. तुम्ही श्वेतांबराच्या मूर्ती बघितलाय काय? बघितलाय? हां, त्यांच्या मूर्त्याचे पण हात असायचे का नाही? त्या हातामध्ये मध्ये काय तर आहे, बस आहे सुपर एवढं काय प्रश्न बघितलाय? बघितलं का नाही सांगा? कोण बघितलं? बघा तुम्ही आता श्वेतांबर परंपरेच्या मूर्ती आहेत मंदिरमध्ये त्यांच्या. आपल्या भगवंताप्रमाणेच त्या मूर्ती आहेत, परंतु त्याला अलंकाराचे कपडे आहेत आणि हातामध्ये सुपारी एवढं थोडंसं काहीतरी काढलेलं असतं. ते काय सांगा? घास आहे, घास, जेवणाचं घास आहे, आहार आहे. आणि ते परंपरा सांगतात भगवान सुद्धा आहार ग्रहण करतात. तुम्हाला कधी शंका आली का नाही? आर्यंत अवस्थाही मुनी असतात, ते जिवंत असतात, मग ते आहारला जातात का नाही? हाच प्रश्न विचारतो. ठीक आहे, सांगा बरं. आपले महाराज सकाळी 9:30 आहार धरून फिरतात का नाही? तसं आपले जे देव आहेत, आर्यंत भगवान जे आहेत, ते आर्यंत भगवान आहारासाठी कर धरून फिरतात का? का बरं नाही? उत्तर झालं. पण कारण काय? 18 दिवस कारण काय? त्यांना भूक लागत नाही हे कारण. आता त्याच्यापुढे भूक काय मागत नाही? वितरागी असल्यामुळे भूक लागत नाही हे कारण नाही. वेदनीय कर्म जे आहे त्या वेदनीय कर्माचा त्यांनी नाश केला आणि त्यामुळे त्यांना भूक लागते. आणि दुसरं मग शंका येते, ते शरीर जिवंत कसं काय राहते? हा प्रश्न आहे. शरीर जिवंत कसं काय राहते? तर जसं आपण श्वासोश्वास घेतो की नाही, त्या पद्धतीनं त्यांना अतिशय सूक्ष्म, सुंदर आणि सुरभित म्हणजे सुगंधित आहाररूपी बनणारे कर्मपरमाणू आकर्षित होत असतात. जसं मॅग्नेटच्या जवळ आयर्न फिलिंग्स, लोखंडाचा किस आकर्षित होतो का नाही, त्या पद्धतीनं त्यांच्या पवित्र भावनेमुळं, अतिशय शुद्ध परिणामामुळं आपणाला सगळ्यांना कधीच न मिळणारे, किती प्रयत्न केला तरी पण न मिळणारे, परंतु त्यांना सहजसाध्य मिळणारे सुगंधित सुरभीर कर्माचे परमाणू आहाररूपी परिवर्तन होत आहे आणि त्यावर त्यांचं जीवन कित्येक कोटी वर्षापर्यंत जीवन राहतं. पण अवर्णवाद म्हणजे काय? आता ते श्वेतांबर काय म्हणतात? भगवान आहार करतात, देव आहार करत नाही, देव आहार करत नाही. त्यानंतर आपले जे महाराज आहेत, महाराजांच्या शरीराकडे बैठल्यानंतर कसं वाटतंय सांगा? दात घासत नाहीत, आंघोळ करत नाहीत, वेळेवर केसकट करून घेत नाहीत, डोसक्याची वगैरे. चांगलं दिसतंय ते. मुलींच्या शरीराला बघून मलिनता म्हणणं, दुर्गंध विभत्स आहे असं म्हणणं, हे देखील आपल्याला कुठला कर्माचा आहे? मोह याला म्हणायचं अवर्ण. डिटेलमध्ये जात नाही. आणि त्याच्यानंतर कशामुळे सांगितलं? क्रोध, मान, माया, लोभ यामुळे आपल्याला चारित्र्य मोहे करावं लागतं. तर या पद्धतीत किती कर्म मिळते? आपण 3. कुठले? ज्ञानावर, दर्शनावर, मोहनी. पुढे द्या. अंतराय, अंतराय, अंतराय. पुढे द्या. दान, दान, लाभ, दान, लाभ, भोग, भोग, उपभोग, उपभोग आणि शक्ती. शक्ती यामध्ये विघ्न आणणे, यामध्ये विघ्न आणणे, यामध्ये विघ्न आणणे
यामुळे अंतराय कर्म बांधले जाते. तेच चालू आहे. अगोदरच आपण आजारी असतो आणि त्यात रोगाला वाढवणारे जर पदार्थ खाल्ले तर रोग काय होणार सांगा बरं? आणि वाढत जाणार. या पद्धतीनं अनादी कालापासून आपण कर्म म्हणूनच निवडवलं आहे आणि कर्म वाईट कुठल्या पद्धतीने बांधेल त्या पद्धतीचा पुरुषार्थ करतो. होय की नाही? विष खाऊन अमर व्हायची जर भाषा करू लागलो, विष प्यायचं ग्लासभर आणि मी अमर होणार आहे म्हणायचं, असं जर असेल तर त्या व्यक्तीच्या बुद्धीचं काय करायचं? त्याच्याबद्दल चर्चा करता येईल काय? नाही. विषासाठी अमरपट्टा होण्यासाठी जर तो अमर बनण्यासाठी जर विष प्राशन करत असेल तर काही कामाचं नाही. नंतर कळतं, वाळल्यानंतर मेहंदी रंगते, आता रंगत नसते. चला काय म्हटलं? विघ्न आणणे. कशामध्ये विघ्न आणायचं? विघ्न आणणं म्हणजे काय? दान देण्यामध्ये. आता समजा मी एक दान द्यावं, 10 रुपये देणार आहे, तर माझ्या मित्र म्हणजे अरे कशाला द्यावं लायच, देऊ नको शकत, असं हे भाव केल्यामुळे काय होते? त्या व्यक्तीला अंतराय कर्म वाटतं. दान लाभ जेवण लावलं, काहीतरी खाऊ लावलं आणि त्याला खाऊ द्यायचं नाही किंवा त्याचं ताट काढून घ्यायचं, होय की नाही? तर हे लाभ झाला. भोग आपण काहीतरी भोगू लागलोय तर त्याच्यामध्ये अडथळा आणायचा. उपभोग म्हणजे परत परत एखादी वस्तू वापरतो त्याच्यामध्ये अडथळा आणायचा आणि एखाद्या जीवाला विनाकारण त्रास द्यायचा, बनवायचं, चिंता करायचा, अपमान करायचा, त्याची निंदा करायची. या सगळ्या कारणामुळे आपल्याला कोणतं कर्म बांधतंय? अंतराय कर्म बांधतंय. एखादी व्यक्ती अभ्यास करत असेल तर त्याला अडथळा आणायचं नाही, झोपली असेल तर त्याला अडथळा आणायचं नाही, जेवत असेल तर त्याला अडथळा आणायचं नाही, तो सुखात मजेत बसला असेल तरी त्याला दुःख द्यायचं नाही. ह्या सगळ्या कारणामुळे काय होतं सांगा बरं? आपल्याला अंतराय कर्म बांधतं. अंतराय म्हणजे बॅरियर आहे. बॅरियर आपल्याला सुखापासून वंचित करणारं कर्म कुठलं? अंतराय. त्याच्यानंतर एक कर्म बघूया आणि हे टॉपिक आपण थांबूया. वेदनीय कर्म. वेदनीय वेदनीय जे कर्म जीवास सुख आणि दुःख देते, जे कर्म जीवास सुख आणि दुःख देते त्या कर्मास वेदनीय कर्म म्हणतात. त्या कर्मास वेदनीय कर्म म्हणतात. आता हे ज्यामुळे आपण सुख दुःख भोगतो त्याचं मूळ काय सांगा? वेदनीय कर्म. वेदन म्हणजे अनुभव घेणे. त्याचा अर्थ द्या. वेदन म्हणजे अनुभव घेणे, वेदन म्हणजे भोगणे. वेदन म्हणजे भोगणे, अनुभव घेणे. चला खाली द्या. आपण दुःखी होणे, दोन जोडी लिहायचे टॉपिक असं पुढे मी घेतो. आपण दुःखी होणे, इतरांना दुःख देणे. आपण दुःखी होणे, इतरांना दुःख देणे. आपण रडणे, इतरांना रडविणे. आपण शोक करणे, इतरांना शोक करायच लावणे. किती कारण आहेत बघा. आपण रडायचं, आपण दुःखी व्हायचं, आपण शोक करायचं, इतरांना रडवायचं. इतरांना दया येईल अशा पद्धतीने आक्रोश करून रडणे. इतरांना दया येईल या पद्धतीने आक्रोश करून रडणे. रडणे किंवा रडविणे. पश्चाताप करणे, पश्चाताप करविणे. दुसऱ्यांना मारणे, त्रास देणे. यासारख्या कारणामुळे जीवास असाता वेदनीय कर्माचा बंध होतो. जीवास असाता
असाता वेदनीय कर्माचा बंध होतो. या कारणामुळे जीवास दुःख भोगावे लागते. त्यामुळे जीवास दुःख भोगावे लागते. आता लक्षात 2 मिनिट लक्ष. जीवाला दुःख भोगायची कारण काय सांगितली सांगा. काय लिहिलेलं आहे? पहिलाच शब्द आहे स्वतः दुःखी होणे. म्हणजे उद्या जे निर्माण होणार आहे दुःख, उद्या जे उदयाला येणार आहे दुःख, त्याचं बीजारोपण कधी चाललंय? आत्ता सध्या. आत्ता सध्या चाललंय. उद्या काय होणार आहे ते आजच कळते. मी आता अभ्यास करू 6 महिने 4 महिने अभ्यास करू तर परीक्षेत फेल होणार आहे. त्याच्यानं काय भविष्यवाल्याकडे पैसे घेऊन भविष्य सांगायला लागणार आहे आणि पास होणार आहे का नापास होणार आहे. बघ अरे मी काय करतो ना याच्यावर मला विचार केला. म्हणजे स्वतःच्या भविष्याचा निर्माता कोण आहे सांगा. स्वतःच्या सुखाचा निर्माता कोण आहे? स्वतःच्या भविष्यात सेवकर आपण आहे. स्वतःच्या दुःखाचा सेवकार पण आपण आहे. बघा एक लेडीज आहे, एक महिला आहे, तिला दिवस गेले. भूल नका फक्त 10 मिनिट राहिलेत माझ्या तास संपायला. 10 मिनिट राहिले. 10 मिनिटानंतर तर 11 मिनिट घेणार नाही मी. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे 20 मिनिट आहे बोलायचं नाही. हां 21 मिनिट घेणार नाही मी. तिला दिवस गेले आणि ती सतत रडते. नवरा तिला त्रास देतो, पोटाला भरपूर चांगलं देत नाही. तर ते असे होणार का नाही. आणि त्याच्या पोटामध्ये जे मूल आहे त्या मुलाचं चांगलं पोषण होईल की कुपोषण होईल. माझे शब्द कळतात तुम्हाला. ते बाळ चांगलं पोचणार आहे काय? चांगलं निपजणार आहे काय? ते बाळ चांगलं का निपजणार नाही? कारण ते बाळ त्याच्या पोटात आल्यापासून सतत रडते, दुःख करते, त्याला खायला चांगलं मिळत नाही. त्यामुळं ते बाळ पोषित जन्मणार. बरोबर की चूक? म्हणजे त्या बाळाचं जे भविष्य आहे त्या भविष्याला त्याच्या बॉडीच्या निर्मितीमध्ये कोणाकडून तोटा झाला? आईकडून तोटा झाला का नाही. जी आई सतत कुपोषित असते तिच्या उदरी चांगलं बाळ जन्मणार नाही. अगदी तसं जर आपण सतत दुःख करू लागलो, दुसऱ्यांना दुःख देऊ लागलो, स्वतः दुःखी व्हायचं, दुसऱ्यांना दुःख करायचं, स्वतः मार खायचं, दुसऱ्यांना मारायचं, स्वतः अपमान करून सहन करून घ्यायचं, दुसऱ्याचा अपमान करायचा, या सगळ्या कामामुळे आपल्याला कोणत्या कर्माचा फल लागतंय? असाता वेदनीय कर्म. म्हणजे आपणाला यावरून लक्षात येते मला सुखी बनायचं असेल तर परिणाम काय करावे? आता चांगले परिणाम करा. बरं आहे का नाही. म्हणजे सुख किंवा दुःख भोगणं हे दुसऱ्याच्या हातात आहे की आपल्या हातात ते सांगायला. म्हणजे आपण प्रत्येक क्षणाला उद्याच्या दिवसाला उद्याला आणलो. मी काय सांगतो ऐका बाबा. मी प्रत्येक समयाला उद्याचा जे दिवस आहे ना तो उद्याचा दिवस मी निर्माण करू लागले. मी माझ्या भविष्याचं सृजन करत आहे. सृजन म्हणजे निर्माण करणं. माझं फ्युचर मी निर्माण करू लागलो. माझं फ्युचर काय असेल त्या पद्धतीने आता मी जगू लागलो. उद्या मला चांगले दिवस पाहिजे असेल तर आता माझे परिणाम कशाला पाहिजे? चांगले असायला. उद्या माझे दिवस जर बिघडायचा असेल तर माझे आता परिणाम निश्चितच बिघडले असतात. आता शेवटचं द्या भूतदया. सर्व प्राणीमात्रावर दया करणे. भूतदया व्रती म्हणजे मुनी महाराज. व्रती करा. वरती नव्हे व्रती. वरती खालती. व्रती मुनी महाराज त्यागी त्यांची सेवा करणे. त्यांचा विनय करणे. स्वतः चारित्र्याचे आचरण करणे. स्वतः व्रताचे आचरण करणे. दान देणे. संयम पालन करणे. यामुळे जीवास साता वेदने कर्माचा असलो. यामुळे जीवास साता वेदने कर्माचा असलो. यामुळे जीवास सुख मिळते. म्हणजे सुख मिळवायचं की दुःख मिळवायचं हे टोटल डिपेंड कोण आहे त्याला? आपणच. होय का नाही.
कळलं का? सातव्याने सुख देते. म्हणजे आपला शत्रू कोण आणि आपला मित्र कोण? तुम्ही माझं काय बिघडवणार आहे काय? देव माझं काय वाईट करणार आहे काय? देव माझं चांगलं करणार आहे काय? कुठला तू देव वेदन भूत पिशाच काय तुम्हाला त्रास देणार आहे काय? म्हणजे तुमच्या सुखा दुःखाला कोण जबाबदार आहे? तुम्हीच. आपण चांगलं वागलो तर आपल्याला काय होणार आहे? आपलं वेळ चांगला असणार आहे आणि आपले परिणाम आपण बिघडवलो, आपले भाव आपण बिघडवलो तर आपलं आपण काय करून घेणार आहे? नुकसान करून घेणार आहे. खाली 2 ओळीचा सुविचार आहे. 2 ओळीचा सुविचार. अपना रिपू मैं हूं. माहिती असेल तुम्हाला. अपना रिपू, रिपू म्हणजे शत्रू. अपना रिपू मैं हूं. अपना रिपू, रिपू म्हणजे शत्रू. मैं हूं, मैं हूं तथा मित्र ही आप. अपना रिपू मैं हूं तथा मित्र ही आप. देता मुझको कौन है, देता मुझको कौन है, सौख्य और संताप. सौख्य और संताप. सौख्य और संताप. त्याचा परत उल्लेख करतो बघा. बघा परत. अपना रिपू मैं हूं तथा मित्र ही आप. याचा अर्थ काय? मी माझा शत्रू आहे. रिपू म्हणजे शत्रू आणि मीच माझा. असं असताना कोण मला सुख दुःख देणार आहे काय? देता मुझको कौन है, कोण मला देणार आहे? सौख्य और संताप. लक्षात आलं? म्हणजे मीच माझा कोण आहे? मित्र आहे. मीच माझा कोण आहे? शत्रू आहे. वया बंद करून ठेवा. रिलॅक्स बसा, निवांत बसा. आपण आता बोलायचं नाही. 10 मिनिटं ऐकायचं आहे. व्यवस्थित ऐकायचं. ओके. शेवटचं तुम्हाला सांगतो. चांगल्या माणसाची संगती केलं तर जीवनाचा कसा काय बदल होते बघा. आणि वाईट माणसाच्या संगतीत लागलो तर आपलं जीवन कसं नष्ट व्हायला वेळ लागत नाही. मित्रांनो, एक व्यक्तीचा खून होऊ लागला. एका व्यक्तीचा खून होऊ लागला आणि खून होत असताना मारेकडे त्याच्या अंगात धावून निघू लागला. त्या तो माणूस खूप लागलाय. जीवाच्या आकांताने ओरडतोय, धावा धावा, वाचवा वाचवा असं तो ओरडतोय. खूप जोरात पळतोय. त्याच्या मागे मारेकरी लागते. कदाचित कोणतरी मत्य नेऊ शकतील त्यांनी सांगा. आणि त्या मारेकऱ्यांना बाजूला काढू शकतील त्यांनी सांगा. त्याला कोणतरी घरात येऊ शकतील त्यांनी सांगा. मी काय बोलते लक्षात आलं काय? एका व्यक्तीच्या मागं काही मारेकरी लागले, गुंड लागले, त्याला मारा लागले, तो पळू लागलाय. लोक त्याला मत्य लागले किंवा घरात त्याला कोणतरी घेतलं, धकून घेतलं. तो वाचेल की नाही वाचणार? ठीक आहे, आता पुढे जाऊया. पण समजा एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करायचं ठरवलं तर त्याला पण वाचवणार. आता सांगा, एखादी व्यक्ती आत्महत्याच करून घ्यायचं ठरवलं तर त्याला कोण वाचवणार? कोणी वाचवणार नाही. म्हणजे ज्याच्या त्याच्या सुखदुःखाला कोण जबाबदार आहे? आपण जबाबदार आहे की नाही? एक व्यक्ती कुऱ्हाड घेऊन झाड तोडू लागले, झाडाच्या फांद्या छाटू लागले आणि मग एक चांगला असणारं झाड का तोडतोस बाबा असं म्हणून आपण त्या कुऱ्हाड धरणाऱ्या माणसाचा हात थांबवू शकतो, झाडाची फांदी छाटण्यापासून थांबवू शकतो. परंतु कालांतरानं त्या झाडाला जर वाळवी लागली तर, वाळवी लागली तर, आणि दिवसेंदिवस हिरवेगार डेरेदार दिसणारा ते वृक्ष हळूहळू वटत जाणार, खंगत जाणार आणि कळणार सुद्धा नाही झाडाची जीवनयात्रा कधी संपुष्टात आली. मित्रांनो, अशाच पद्धतीनं कोणाच्या तरी संगतीतून, कोणाच्या तरी बसण्या उठण्यातून आपल्या जीवनामध्ये विकाराची वाळवी लागते. विकाराची वाळवी लागते आणि आपलं सुंदर असणारं जीवन नरकमय होऊन जातं. अन्नात असलेले विष वेगळं करता येतं. पाण्यात असलेले प्रदूषित पदार्थ, पॉल्युटंट इनग्रेडियंट आपल्याला सेपरेट करता येतात. म्हणजे जे नको आहे ते घटक वेगळे करता येतात. अन्नातून विष काढणं सोपं आहे, पाण्यातून मलिन पदार्थ काढणं सोपं आहे. पण आपल्या जीवनात आणि आपल्या आयुष्यात आपल्या मनात जर वाईट विचार आले तर ते काढणं मात्र खूप कठीण आहे. आणि म्हणजे जे वाईट विचार येतात ते कोणातून येतात? एक तर आपल्यातून येतात आणि तर दुसरं कारण म्हणजे आपली संगती असते. अगदी बरोबर, संगतीतून येते. एक कथा छोटी सांगतोय तुम्हाला. एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये 4 ते 5 मुलं असतात. अतिशय गरीब कुटुंब आहे.
सत्य घटना, इतिहासात झाली घटना ही प्रेरणादायी कथा सांगते तुम्हाला. खूप गरीब मुलं आहेत, एक वेळ सुद्धा त्यांना खायला मिळत नव्हतं. आणि मग 5 मुलं आहेत त्या घरात आणि आई वडील. 4 मुलं मोठी आहेत, काम करतात, वडिलांना मदत करतात, खातात. आणि पण शेवटचं होतं ना ते शेंडफळ ते काम करत नव्हतं. गरिबी आहे, खूप गरिबी आहे. एक वेळ सुद्धा खायला मिळत नव्हतं, तेवढी गरिबी आहे. पण शेवटचं जे कार्ट आहे ना ते अजिबात काम करत नव्हतं, बसून खायचं. वडिलांना खूप सांगितलं, अरे म्हणजे 4 भाऊ पण राहतात, तू पण राबत जाता, तू काहीतरी करायला हलकं फुलकं काम कर, मला मदत कर, तेवढंच चांगलं काय तर आपल्याला खायला मिळेल. पण ऐकलं नाही, ऐकायचंच नाही. सकाळी 8-9ला उठायचं, रात्री उशिरा झोपायचं. त्यावेळी मोबाईल नव्हते बरं का, आज प्राचीन वर्षापूर्वीची घटना आहे, सत्य घटना. पण असाच राहायचं. मग ते 4 भावना वडिलांकडे तक्रार करतात, आम्ही राबतोय, तो बसून काढतोय, हे काय जमणार नाही. त्या वडिलांनी हकलून काढतात, त्या मुलाला आई वडिलांनी हकलून काढतात. आणि हकलून काढल्यानंतर असं दारोदार ते कोरडे फिरू लागलं. 2 दिवस फिरलं, पण तिसरीची भूक लागली. आता त्या लक्षणाला काहीतरी काम केलं पाहिजे, कुणाच्या घरी जाऊन काम केलं पाहिजे, मग पोटाला मिळेल. एक शेडची होता, शेडजीचं घर होतं, त्या घरात तो प्रवेश करतोय आणि तुमच्याकडे काय काम असेल तर ते काम द्या आणि मला त्या मोबदल्यात तुमचं काम करतो, त्या मोबदल्यात मला जेवण द्या, बाकी काय नको, राहायला जागा आणि 2 वेळचं जेवण एवढं द्या. तो जो शेडजी होता त्याची वकार असते, लाकडाची वकार, आणि लाकडं पूर्ण आणायची असतात. त्यानं सांगितलं, रोज ह्या माझ्या गड्यांच्यावर लाकडं तोडायला जायचं, तुला जितकी जमती तेवढी लाकडं तोडायची आणि घरात जाऊन टाकायचं. त्या मोबदल्यात तुला खायला मिळेल 2 वेळा, बाकी काय मिळणार नाही, राहायला जागा मिळेल. त्या माणसानं आपल्या पत्नीला सांगितलं, याला नुसतं कन्या भाकर द्यायची, बाकी पोटाला काय घालायचं नाही, जास्त पोटाला घातलं ते मस्ती नाही आणि काम करणार नाही. कारण त्याचं रेकॉर्ड मला माहीत आहे, ते सकाळी लवकर उठत पण नाही. त्यासाठी त्याला संध्याकाळचं जेवण पण नाही द्यायचं नाही, सकाळी भूक लागायला पाहिजे, आपोआप उठते. आणि मग त्या पत्नी झालं, ती जी शेडजीची पत्नी असते त्याला अगदी कदान द्यायचं. कदान म्हणजे लक्षात आलं मला, हलकं फुलकं शिळं असं द्यायचं. संध्याकाळी जेवण खूपच कमी द्यायचं, पाठी लवकर उठून बसायचं आणि स्लेबलाच जायचं, लाकडं तोडायचं, लाकडावरून शेडजीकडे द्यायचं. आणि कन्या भाकर एवढंच, भात नाही, सार नाही, कुछ भानगड नाही. गरम गरम कन्या भाकरीवर घालायचं, ती खुश करायचं आणि खायचं. काय दिवस काढतो तुम्हाला बोलतो, असं दिवस काढायचं. आणि एक दिवस काय झालं, सण आला घरात, आणि सण आल्यानंतर त्या घरात ज्या स्त्रीला वाटतंय की पोरगं लहान वयाचं आहे, लहान वयात राबतंय, आपण घरात गोडगोड करून खायला लागलोय, पण ह्याला आतापर्यंत काय दिलंय, कन्या भाकरीशी काय दिलं नाही. माझ्या मालकाचा म्हणजे नवऱ्याचा हुकूम आहे की त्याला चांगलं काय देऊ नको, पण त्याला कुठं करणार आहे, मी त्याला पोळी वाटते असं समजून तिनं काय दिलं, त्याला पुरणाची पोळी, सार वगैरे चांगलं दिलं, चांगलं पापड, तूप सगळं दिलं. त्यानं हो म्हणून खाल्लं भरपूर. आणि खाल्ल्यानंतर झोप आली, सकाळी लवकर उठला नाही. तो घरातला माणूस त्या पोरग्याला उठवायला गेला नाही, आपल्या बायकोला विचारलं होतं, त्याला काय जेवायला दिल्यास सांग, त्याला जेवायला काय दिल्यास, तर ती घाबरली, नाही खरं सांग, भाकरी दिल्यास का नाही, चांगलं काय तर दिल्यास. मग ती म्हणते, काम सण होता, त्याला पोळ्या दिल्यास खायला, त्यामुळे ते खाते झोपले. उठेल की उठवा, त्याला जाईल कामाला. आणि मग त्या पोरग्याला त्यानं उठवलं नाही, आपल्या बायकोला बडवून काढलं. दंग्यानं त्याला जाग आली, आणि जाग आल्यानंतर ते बघतो, कारण कळालं आपल्यामुळे त्या स्त्रीला मार खायला काढायला, त्याला ते घर सोडतं, जंगलात गेला. आणि जंगलात गेल्यानंतर 9:30ची वेळ आहे सकाळची, आणि एक महाराज करमुद्रा धरले आणि गावात आहार आला. तो आपल्याकडे बघतोय, त्या समोरच्या त्यागिरीच्याकडे बघतोय. या माणसाला, या मुलग्याला महाराज म्हणजे काय, आहार म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, सगळे शून्य आहे, काही माहिती नव्हतं. कुठं सुरुवात आहे बघा, त्याला काहीही माहिती नाही. महाराज म्हणजे काय आहे, धर्म म्हणजे काय असतो, काही माहीत नाही त्याला. आणि महाराज आहार या लागले, तो आपल्याकडे बघतो, त्यांच्याकडे बघतो, अरे मी लई गरीब आहे असं मी समजत होतो, पण हा माणूस तर लई गरीब आहे, त्याला अंगाला घालायला कपडे पण नाही, नागवे फिरायला लागला, कपडे पण आहेत त्याच्या अंगात, मला जरा खायला तर मिळते, माझी तब्येत जरा भरलेली तर आहे, तो बघा किती हडकुळा, त्याला खायला पण मिळत नाही. आणि मग इकडे तिकडे माणसं असं त्याला धरून चालले, खूप गरीब आहे तो, आणि खायला सुद्धा मिळत नाही. किती दिवसाचा उपाशी असेल बिचारा, तर शरीर पूर्ण थकलंय, माझ्यापेक्षा गरीब आहे.
असं तो विचार करतो आणि काय करूया, चला ह्याच्याबरोबरच जाऊया. त्याच्याबरोबर तो जातो आणि गेल्यानंतर अतिशय भक्तीनं पडगाण सगळं माहिती आहे तुम्हाला, महाराजांचं पडगाण होत आहे आणि सुंदर त्यांना आहार, शुद्ध प्रासून आहार दिला जातो. आहार केले, महाराज जंगलात परत गेले. परंतु गंमत अशी, त्या महाराजांच्या बरोबर ह्यो आला होता म्हणून त्या श्रावणच्या मागचे भैया आलाय. कोण आले? हे भैया आले. त्यालाही आत घरात बोलवतात, त्यालाही पाण्याचं गरम तांबे हातपाय धुवायला देतात, पुढं माझं पाठ घालतात आणि त्यालाही भरपूर शुद्ध चांगलं वाचतात. त्याला आयुष्यात कधीच खायला मिळालं नव्हतं, ते खायला मिळालं. कुणाच्या संगतीनं? कुणाच्या संगतीनं? महाराजांच्या संगतीनं. त्याला आनंद झाला. आणि दुसरी म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट कुठली माहिती आहे, ते जे खायला मिळालं होतं का नाही, ते संगतीन तर मिळवतं. त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट, काही जण काम करता आयतं खायला मिळालं. त्याला आयतं खायला मिळालं होतं. तो डोक्यात आर्य म्हटला, उद्यापासून काय करायचं, कुराड हुडकायचं नाही, झाडं तोडायला जायचं नाही, त्या शेडजीकडे पण जायचं नाही. गेले हो बघा, महाराजांच्याकडे जायचं. मार्ग काढत 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 जंगलात गेला. महाराज बसले. तो जीव लोक 11:30 पावणे-12 जाते. महाराज सामायिकला बसले. त्याला काय माहीतच नाही. महाराज डोळे लुटून बसले. महाराज पाषाणावर बसले. खाली बसतोय कसं, आता डोळे उघडतील, मग डोळे उघडतील. डोळे उघडायचं काही कामच नाही. रात्रभर महाराज ध्यानात आहे. सकाळी 9:30 वाजलं. 9:30 वाजलं, ह्याच्या पोटात कावळी ओरडू लागले. मग महाराजांना म्हणतोय, महाराज नाही डरल्या, चला की जाऊया. महाराज म्हणजे नाही नाही. महाराज मला भूक लागली की, तुझा गावात घेऊन येला. मग विचार करतोय जायला बरं आहे. पण आणि डोक्यात विचार करतोय, महाराज मला असं गेलं तर कोण जेवण देणार नाही, कारण तुम्ही सोबत होता म्हणून जेवण देईल तर मला. मी एकटा गेलो तर मला जेवण देणार नाही. पण काय करा म्हणतोस, ते तुमचं काय आहे की ते पिंचिका म्हणून द्या मला. त्यासाठी घ्यायला नाही, पिंचिका म्हणून त्यासाठी घ्यायला नाही, जेवणासाठी. हे घे घे. ते घेतलं चालला इकडे. ते पिंचिका म्हणून असं घेऊन जायला येत नाही, त्यासाठी तुला लग्न व्हायला, ते पण पाणी झालेला. का बरं? जेवायला फुकट बिल काम करता. आणि मग लग्न झाला. पिंचिका म्हणून घेतला, गेला गावात गेला. गावात गेला त्या दिवशी गावात अजिबात चौका नव्हत्या. अजिबात चौका नव्हते. कारण गंमत काय होती माहिती आहे, जे महाराज आलते का नाही काल, ते मासोपवासी होते. मासोपवासी म्हणजे काय, महिन्यातून एक आहार करणार. आणि गावाची लोक दुःखी झाली. विचार, एक नवीन महाराज, नवदीक्षित साधू, काल दीक्षा झाली, नवीन पोरगे साधू, नवदीक्षित साधू आले आणि यांची चौका लावायला पाहिजे होतं, आपण लावलो नाही, आपण चूक झाली असं म्हणून लोक दुःख करू लागले. तो सगळं गावामध्ये फिरतो ड्रामा भेटलेला असं घर येतो. कोण देखील बोलवते. महाराज नमस्ते नाही, काय मागे आला. महाराज विचारले काय झालं. महाराज कोण बोलवलं नाही मला, कोणच बोलवलं नाही. ठीक आहे, उद्या जा. दुसऱ्या दिवशी आणि गेला. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर खूप 50 वर चौका लागले, कारण काल महाराजांचा उपवास झाला. 50 वर चौका लागले. तो विचार करतो, पोटा माडू देतं, जेवायचंच नाही. जो राजा आहे का नाही, तो राजा पण चौका लावायला पाहिजे. राजा पण चौका लावायला पाहिजे. आला. तिसऱ्या दिवशी गेला, परत आला. राजाच्या घरात भासवत म्हणून राजा चौका लावला नव्हता, पण चौक्याची संख्या वाढली. पण ठरवलं होतं काय आहे ना, तो पण लावायला पाहिजे, मग मी जेवलो. आणि चौथ्या दिवशी आहारला चालला. त्या दिवशी राजासुद्धा चौका लावलेला होता, आहारला जाणार. परंतु महाराज काय म्हटले, ह्या जो उपास किती झाले सांगा, पोळ्याचं 3 उपास झाले. चौथ्या दिवशी पोळू उठायला आहारला. पण महाराज म्हणतात, ती वेळ आता नाही आहे, तुझ्याकडे ती वेळ नाही, आज तू भोजनावर जाऊ शकत नाहीस, तुझं फारच कमी आयुष्य राहिले, तू मरणार 2 तासामध्ये. महाराज निमित्ताने होते आणि आता 4ही प्रकारच्या आहाराचा त्याग कर आणि उत्तम समताभाव धारण कर, उत्तम परम शांती धारण कर आणि संलेखना करून घे. त्या मुलानं तसंच केलं, कारण गुरुवर श्रद्धा होती. कारण पहिल्याच दिवशी त्याला कळालं होतं की यांच्या संगतीत लागलो तर मला बिन कष्टाचं खायला मिळतंय, आता ते खोटं काही सांगणार नाही. त्यांच्या उपदेशाचं त्याने ग्रहण केलं, सगळ्या प्रकारच्या आहाराचा त्याग केला गुरुच्या साक्षीनं. परम दिगंबर दीक्षा घेतली. 3 दिवस दीक्षेचा ड्रामा होता.
3 दिवस दीक्षेचा ड्रामा होता. त्यासाठी जेवणासाठी. पण आता खरोखर गुरुंच्याकडून दीक्षा घेतली आणि 4 प्रकारच्या आहाराचा त्याग केला. संध्याकाळला साथ धारण केली. त्या व्यक्तीचं देहावसन झालं, त्या मुलाचं प्राण गेला. आणि पुढच्या भावामध्ये ते जे पोरगं होतं ना, ते पोरगं कोण झालं माहिती आहे? जैनांचा अंतिम सम्राट चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य या राजानंतर एकही जैनांचा राजा नावाला आलेला नाही हा इतिहास होता. पण चंद्रगुप्ताचा जीव पूर्वभावामध्ये 3 दिवसासाठी महाराजांसोबत फिरतोय. फक्त 3 दिवस पण साधू संगती केली त्याला आणि त्यामुळे एवढं मोठं पद त्याला प्राप्त झालं. मित्रांनो, आपले आईवडील काय देतात, आपला मित्र काय देतोय, आपला भाऊ काय देतोय किंवा आपले सासू सासरे काय देतात, त्यांच्या देण्यापेक्षा धर्म अशा प्रकारची प्रॉपर्टी देतोय, अशा प्रकारचं वैभव देतोय, ते कधी सरतच नाही. आणि ते घ्यायला त्या पद्धतीचं ताकदीचं पदर सुद्धा लागतो. तसं शिमिनीचं दूध पकडायचं असेल, शिमिनीचं दूध ते पकडायचं असेल तर सोन्याचं पात्र लागतं. इतर पात्रामध्ये ते दूध ठेवून तर त्याला भोकं पडतात, कोण पडतात. त्या पद्धतीनं आपले जे शास्त्र आहे, जे जिनवाने आहे, ते आपण धारण करायचं, चांगल्या संगतीत राहायचं, गुरूंच्या संगतीत राहायचं. एक दिवस गुरूंची संगती कोट जन्माचं कल्याण करते. त्या मुलाचं काय झालं सांगा बरं? भविष्य जे बिघडले होतं ते काय झालं? घडून गेलं. चंद्रगुप्त राजा झाला. म्हणून मित्रांनो, आपण काय करायचं? मोठं व्हायचं, महान बनायचं. पण महान बनण्यासाठी काय करायला पाहिजे? आपलं विचार सुधारला पाहिजे, आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे, आपला पुरुषार्थ वाढवला पाहिजे, आपलं चारित्र्य वाढवलं पाहिजे. मग आपण महान बनतो, मोठे बनतो. बघा, आणखी छोटं 1 मिनिटाचा तुम्हाला दृष्टांत देताना माझं व्याख्यानाचं समावेश करतो. लहानपणी आपण 1ली 2रीला जात होतो त्यावेळी पहिलीच्या शिक्षकांनी कथा सांगितली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहे हे अंक आहे. आणि 1 ते 10 पर्यंत म्हणजे 1 ते 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे अंक आपापसात भांडावणार, मारामारी करते. हा शाळेचा पहिला दिवस आणि अंक आपापसात मारामारी करणार आहे. आणि यावेळी 9 या अंकाने काय केलं? 8च्या पाठी बुद्धा मारला. 8 या अंकाला कानपाट लावलं, तो 9ला. 8 विचारतोय 9ला, 8 विचारतोय 9ला, का मारलास? का मारलंस? 9 बोलतोय मी मोठा आहे, मी तुमच्या सगळ्यामध्ये काय आहे? मोठा आहे, मी बडा हूं, मी तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी तुला मारलं. असं कोण उत्तर दिलं? 9. कुणाला? 8. सगळ्याशी 9चे उत्तर ऐकल्याबरोबर 8नं काय केलं? 7च्या पाठीत, 7च्या पाठीत बुद्धा. हे झाल्याबरोबर काय झालं सांगा बरं? 7नं 7च्या, 6नं 5च्या, 5नं 4च्या, 4च्या 3च्या पाठीत, 3नं 2च्या पाठीत, 3नं 2च्या पाठीत बुद्धा मारल्यानंतर ही सगळी कणा लागल्यात, पोटा लागल्या. हे सगळं बघितलं आणि 0 होतं का नाही? 0. आपण मार खाणार कारण कोणाला मारायला मिळणार नाही, बरोबर? कारण आपण सगळ्यात राहणार. त्यावेळी 0नं काय केलं? जेव्हा 3नं 2च्या पाठीत बुद्धा मारला तेव्हा 0 काय केलं? पळून गेलं, झाकून बसलं. चला, आपल्याला कोणाचा मार खायला लागणार आहे? 1 वाल्याचा, 1 वाल्याचा. जेव्हा 3 कडून 2 मार खातो तेव्हा 2नं 1च्या पाठीत जोरात बुद्धा लावला. आणि कोणती 1 कुणाला हुडका लागलं सांगा? हुडका लागलं. कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? 0ला हुडका लागलं. कारण त्याला आता काय करायचं होतं? दुसऱ्याला मारल्यावर याच्या वेदना शांत होणार असं आहे. 0ला हुडकू लागला. पण 0 घाबरून बसलं होतं, अगदी आम्ही संकुचित करून बसलो होतं अडगळीत. आणि 1 तिथं गेलं आणि त्या 0ला म्हटलं, मित्रा मी तुला मारायला आलो, मी तुला मारायला आणले बरं का, तुझ्याजवळ बसायला आले, आता आम्ही दोघेजण समोर जाऊया, दोघेजण समोर जाऊया. 0 आणि 1 दोघेजण एकमेकाच्या हातात हात घालून सगळ्या अंकाच्या पुढं आले. काय झालं सांगा? 2 बनल्या 10. ते काय झालं? 10 बनलं. आणि त्या सगळ्यांना विचारलं, आता सांगा मोठं कोण आहे? आता सांगा मोठं कोण आहे? कोण आहे मोठं? आम्ही मोठं आहे. माणूस आपल्या विचाराने मोठं बनतो. माणूस दुसऱ्याला सहकार्य केल्यानंतर मोठं बनतो.
माणूस दुसऱ्यांची निंदा नालस्ती दुसऱ्यांचा अपमान केल्यानंतर कधीच मोठा बनत नसतो. माणूस स्वतःचं ज्ञान वाढवल्यानंतर तो महान बनत असतो. अशा पद्धतीने जीवनाचं कल्याण करणारं ज्ञान तुम्हाला भेटू दे, तुमचे भाव निर्मल होऊ दे, तुमचा आचार पवित्र असू दे, तुमचे विचार पवित्र असू दे आणि महान पुण्याने मिळाला जो धर्म आहे ना जैन धर्म, त्या जैन धर्मात आपण जन्मलो आहे आणि आपल्या जीवनाचं तुम्ही परम कल्याण करून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या भावी जीवनाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि फोटो काढ नंतर